रत्नागिरी जिल्हा हा लोकमान्य टिळक यांची जन्मभूमी आहे व हा जिल्हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे। सह्याद्रीच्या डोंगरांनी या शहराला पूर्वेकडून वेढलेले आहे। वरदमुनी परशुराम यांची भूमी म्हणूनही रत्नागिरी या जिल्ह्याला ओळखले जाते। रत्नागिरी शहर हे काजू, नारळ, भात व हापूस आंबा इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे। नमस्कार मित्रांनो, आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत। तर पाहूया रत्नागिरी जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे। नंबर 10, भातेय बीच। भातेय बीच हा रत्नागिरीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर स्थित असून 1.5 किलोमीटर लांबीचा हा समुद्र किनारा आहे। शांत आणि प्रेक्षणीय दृश्यामुळे हा बीच ओळखला जातो। दैनंदिन अनेक पर्यटक व ग्रामस्थ सकाळी लवकर उठून या ठिकाणी फिरायला येतात। या समुद्र किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची वाळू, जी काळ्या रंगाची आणि अतिशय मऊ आहे। नंबर 9, थिबा पॅलेस। थिबा पॅलेस हा रत्नागिरीपासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर स्थित असून ब्रह्मदेशाच्या थिबामीन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी हा राजवाडा बांधला असे म्हणतात। राजवाड्यात थिबामीन यांनी वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवल्या आहेत। या पॅलेसला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। नंबर 8, रत्नागिरी फिश म्युझियम। रत्नागिरी सागरी मत्स्य संग्रहालय हे 1985 साली संवर्धित केले व या ठिकाणी दुर्मिळ प्रजातीचे मासे तसेच शार्क व कासव इत्यादी सागरी जीवांचा संग्रह आहे आणि हे सागरी जीव पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात। रत्नागिरी बस स्थानकापासून हे ठिकाण फक्त 2.5 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 7, जयगड किल्ला। जयगड किल्ला हा रत्नागिरी या शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे। हा किल्ला 13 एकर परिसरात पसरलेला एक भक्कम सागरी गड आहे। या किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त अविस्मरणीय असतो। गडावरील गणपती मंदिर हे पर्यटकांना आजही आकर्षित करते। शास्त्री नदी जेथे समुद्राला मिळते तिथेच हा किल्ला भक्कमपणे उभा आहे। नंबर 6, रत्नागिरी किल्ला। रत्नागिरी हा किल्ला रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे। रत्नागिरी किल्ल्याला पूर्वी रत्नदुर्ग म्हणूनही ओळखले जायचे। या किल्ल्याला तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेले आहे व याचा आकार हा घोड्याच्या नालसारखा दिसतो। 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला व 1680 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर बांधकाम केले। रत्नागिरी हा किल्ला 120 एकर मध्ये पसरलेला आहे व येथून समुद्राचे खूपच सुंदर दृश्य दिसते। समुद्रापर्यंत जाण्यासाठी किल्ल्यात भुयारी मार्ग आहे। रत्नागिरी हा किल्ला पर्यटकांसाठी व इतिहासप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे। नंबर 5, मांडवी बीच। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पसरलेला एक सुंदर समुद्र किनारा। हा समुद्र किनारा त्याच्या मनमोहक सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे। अरबी समुद्राचे स्वच्छ पाणी आणि किनाऱ्याला लागून असलेल्या नारळाच्या झाडाची हिरवळ मांडवी बीचच्या आकर्षणात भर घालते। या बीचवरती तुम्ही उंटावर स्वार होऊ शकता किंवा घोडेस्वारीही करू शकता। नंबर 4, जयगड लाईट हाऊस। जयगड लाईट हाऊस हे गणपतीपुळे या शहरापासून अवघ्या 32 किलोमीटरवर स्थित आहे। जयगडचे दीपगृह 1832 मध्ये बांधले व ते जयगड खाडीच्या दक्षिण बाजूला आहे। हे लाईट हाऊस लाल आणि पांढऱ्या रंगात उभे असून खूपच भव्य आहे। जयगड लाईट हाऊस 150 वॅटच्या बल्बने सज्ज आहे। हे भव्य लाईट हाऊस पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। नंबर 3, गुहागर। रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 89 किलोमीटर अंतरावर गुहागर हे बीच वसलेले आहे। कोकणातील निसर्गाचे रत्न व शांत समुद्र किनारा म्हणून गुहागर या बीचला ओळखतात। गुहागर किनारा हा स्वच्छ पांढरी वाळू आणि समुद्राच्या लाटांसाठी प्रसिद्ध आहे। गुहागरचे प्रमुख आकर्षण म्हणजे दशभुजा गणपती मंदिर। रविवार व सुट्टीच्या दिवशी येथे अनेक पर्यटक येत असतात। नंबर 2,
आरेवारे बीच. आरेवारे बीच हा शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे, जो गणपतीपुळेच्या जवळ आहे. आरेवारे बीचवरती वॉटर ॲक्टिव्हिटी सुद्धा उपलब्ध आहेत. गणपतीपुळे या ठिकाणापासून आरेवारे बीच हा अवघ्या 11 किलोमीटरवर स्थित आहे. या बीचला भेट देण्यासाठी व इथल्या निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नंबर 1, गणपतीपुळे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. कोकण किनारपट्टीतील हा समुद्रकिनारा त्याच्या पांढऱ्या वाळूसाठी व इथल्या प्राचीन गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे हे ठिकाण रत्नागिरीपासून 25 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. गणपतीपुळे येथील गणेश मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे असे सांगितले जाते. या मंदिराला भेट देण्यासाठी येथे भाविक भक्तांची गर्दी होते. तर मित्रांनो, हे आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे. एखादे पर्यटन स्थळ राहिल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.